नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी यांचा कमेंट बॉक्समध्ये जो मॅक्सिमम जे क्वेश्चन येत आहेत ते आहेत की सर प्रिफरन्सची प्रोसेस कधी सुरू होणार आणि प्रिफरन्सची संख्या वाढणार किंवा प्रिफरन्स हा मर्यादित होणार का, आणि ही प्रोसेस जी आहे प्रिफरन्सची ती कधी सुरू होईल, या संदर्भामध्ये जे क्वेश्चन आहेत ते मॅक्सिमम क्वेश्चन याच संदर्भामध्ये आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भातील जी आर प्रसिद्ध झालेला आहे. विविध यूट्यूबर्सचे व्हिडिओ पाहून तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. मार्च एंडिंगपर्यंत तुमची जी समायोजनाची प्रक्रिया आहे अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची ती कंप्लीट होणार आहे. हा टाईम टेबल त्यांनी जी आरमध्ये दिलेला आहे. आणि त्यानंतर एक 8 दिवसा म्हणजेच काय, एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचे प्रिफरन्स यायला सुरुवात होते. तुम्हाला प्रिफरन्स देता येतील. या बाबतीमध्ये निश्चिंत राहा. आणि ठरलेलं जे वेळापत्रक आहे त्याप्रमाणेच हा कार्यक्रम पार पडेल अशी शक्यता आता तरी दिसते आहे, सध्या तरी दिसते आहे. कोकण विभागामध्ये जागा वगैरे एक शिक्षकी शाळा ठेवणार आहेत, त्यामुळे तिथेही 2-1 हजार जागांचा फायदा होणार आहे. म्हणजे तितकेच समायोजन कमी होणार आहे तितक्या शिक्षकांचं, आणि त्या पवित्र पोर्टल भरतीला त्या जागा राहणार आहेत. हा एक चांगला निर्णय आहे. बाकी कन्फ्यूज व्हायचं काहीही कारण नाही. दुसरी गोष्ट की अनलिमिटेड प्रिफरन्स होणार आहेत का, तर माझं मत आहे की अनलिमिटेड प्रिफरन्स होणार नाहीत, पण तुमचे प्रिफरन्स सुरू व्हायच्या अगोदर तुम्हाला प्रिफरन्स वाढून भेटण्याचा जी आर येण्याची खूप मोठी शक्यता आहे. म्हणजे तुमचे प्रिफरन्स अनलिमिटेड जरी नाही झाले तरी एक मधला मार्ग म्हणून प्रिफरन्स तुमचे वाढणार आहेत. 50च्या ऐवजी 100 असं होऊ शकतं. आणि ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे जूनमध्ये तुमची जॉईनिंग होणं, जे पहिला टप्पा आहे त्याची जॉईनिंग होणं याची शक्यता खूप वाढलेली आहे. जे विविध जी आर निघत आहेत ते एका दृष्टीनं पाहिलं तर मित्रांनो चांगलंही आहे. कारण नंतर गडबड गोंधळ होण्यापेक्षा शासन आत्ताच काय करतं आहे, आत्ताच प्रत्येक बाबीचा विचार करून विविध विषयावर स्पष्टीकरण देतं आहे. नंतर भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नंतर मध्ये स्टे येणं, कोर्टामध्ये कोणीतरी जाणं, त्या अगोदर आत्ताच जे विविध जी आर येत आहेत त्या बाबतीमध्ये सकारात्मक राहा. जे काही निर्णय होत आहेत ते जी आरला अनुसरून होतील, आणि मग कोर्टात जाण्याची शक्यता कमी असेल की कोणत्या जी आरचा आधार आहे वगैरे वगैरे गोष्टी होणार नाहीत. त्या दृष्टिकोनातून या गोष्टीकडे तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनाने पहा. मार्च एंड झाला की तुम्ही तुमच्या प्रिफरन्स कसे द्यायचे त्याच्या तयारीला लागा, त्याचा अभ्यास करा. त्यासाठी जो लिमिटेड अनलिमिटेड प्रिफरन्स वाढून मिळणार आहे त्याचा जी आर अत्यंत महत्त्वाचा असेल. त्या जी आरची आपण वाट पाहूया, आणि तो जी आर आल्यानंतर प्रिफरन्स कसे द्यायचे या संदर्भातील एक व्हिडिओ देऊया. नक्की टचमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.